खडक व खडकांचे प्रकार या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता आपण बघतोय आपले मुद्दे. वाळूचा खडक, चुनखडक, पंकाश्म म्हणजे शेल आणि प्रवाळ हे गाळांचे खडक. त्यांना काय बोलतात? त्यांचा समावेश गाळांच्या खडकामध्ये केला जातो. आणि गाळांच्या काही खडकामध्ये कोळशाचे थर सुद्धा आढळतात. बरोबर? कारण वाहत्या पाण्यामध्ये, त्या झिरपणाऱ्या पाण्यामधून ते दगड फुटल्यानंतर जेव्हा ते वाहणाऱ्या पाण्यामधून हे सगळं वाहत असतं, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी या वाहत 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 जातात. तर त्याच्यामध्ये कोळशाचा एक थर असतो असं पण आपण आता बघतोय. पुढे बघूया जीवाश्म. तर आता गाडले गेलेल्या मृत प्राणी किंवा वनस्पती यांच्या अवशेषावर प्रचंड दाब पडल्यामुळं त्यांचे ठसे या गाळाच्या खडकामध्ये उमटतात आणि मग ते कालांतराने एवढे घट्ट होतात आणि मग त्यांना जीवाश्म असं म्हणतात. त्यांना काय म्हणतात? जीवाश्म असं म्हणतात. आणि मग जीवाश्माच्या अभ्यासाने त्या त्या काळातील सजीव सृष्टी बद्दल आपल्याला माहिती आढळते. उदाहरणार्थ आपण बघितलं तर डायनोसॉर आपल्याला कसा भेटला? आपल्याला भेटला म्हणजे आपण त्याला जाऊन कुठे भेटलो नाही. तो फार प्रचंड महाकाय प्राणी होता आणि तो जेव्हा ह्या जगातून नष्ट झाला तर त्याच्या नंतर जेव्हा उत्खननामध्ये त्याला मातीच्या ठस्यामध्ये तो उमटलेला दिसला, त्यावरून मग अनुमान करण्यात आलं की हा एक प्राणी किती महाकाय होता. त्याचे पाय कसे होते, त्याचं तोंड कसं होतं, त्याचं शरीर कसं होतं, हे कशामुळं कळालं? कारण हे जीवाश्म त्या दगडाखाली खडकामध्ये दबले गेले आणि त्यांचा ठसा उमटला गेला. त्याच्यामुळे म्हणजेच काय तर जीवाश्माच्या अभ्यासाने त्या त्या काळातली सजीव सृष्टीबद्दल आपल्याला माहिती कळते. आता आपण बघणार आहोत रूपांतरित खडक. तर पृथ्वीवर ज्वालामुखी आणि इतर हालचाली या सतत घडत असतात. आता आपली पृथ्वी आहे, मग त्याच्यामध्ये काय काय होत असतं? पूर येत असतात, दुष्काळ पडत असतो, तसंच आपल्या ज्वालामुखी आणि सगळ्याच घडामोडी या घडतच असतात. मग आता त्या घडत असताना तेथील अग्निजन्य खडक, त्याच्यानंतर स्तरित खडक हे मोठ्या प्रमाणावर दाब आणि उष्णता या प्रक्रियेतून जातात. बरोबर? खडकांना या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि मग त्याच्यातूनच ते पुढे 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 सगळ्या प्रक्रियेत जात असतात. मग परिणाम काय होतो? तर खडकांचं जे मूळ प्राकृतिक रूप असतं, म्हणजे खडक आपल्याला कधी आकारात मध्ये दिसतो, चला हा चौकोनी खडक आहे, हा गोल खडक आहे, कधीच नाही. आपल्याला खडक नेहमी ओबड धोबड सगळा पूर्ण त्याचा आकार विचित्र प्रकारचा असतो आणि मग त्याचं सगळंच ते रूप आणि त्याचे रासायनिक गुणधर्म सुद्धा हे बदलतात. पुढे बघूया आता या मूळ खडकातलं काय होतं? जे स्फटिक असतात, आता मूळ त्याची काय आहे? खडक आहे तो. त्या खडकामध्ये सुद्धा ते एकमेकाला जे जोडलेले असतात ते स्फटिक असतात. त्याचं काय होतं? पुनर्स्फटिकरण होतं परत. आणि म्हणजेच काय तर त्या खडकांचं रूपांतरण होतं आणि अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असं म्हणतात. काय म्हणतात? रूपांतरित खडक. आणि या रूपांतरित खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही, कारण त्या खडकामध्येच तो बदल होत असतो. त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये कुठलाही जीवाश्म वनस्पती कोणीही आढळत नाही. आणि हे खडक जे असतात ना, हे वजनाला अगदी जड आणि कठीण असतात. म्हणजे आता मूळ बरोबर आपण आपल्या खडकाला पकडले बघा. बरोबर? हा खडक कसा असतो? जड असतो, कठीण असतो आणि दगडी कोळशावर प्रचंड दाब पडल्यावर तसंच अतिउष्णतेमुळे त्याचं रूपांतरण होतं आणि मग या कोळशाचं रूपांतरण हिऱ्यामध्ये होतं. कशामध्ये? हिऱ्यामध्ये. हिरा, डायमंड म्हणतो ना आपण, त्या हिऱ्यामध्ये होतो. आणि कोळसा आपण जाळून टाकतो आणि जो हिरा असतो हा दागिना म्हणून आपल्याकडे आपण वापरतो. पुढे जाऊया. आता आपण बघणार आहोत एक तक्ता. या तक्त्यामध्ये
त्याच्यामध्ये काय दिलंय बघा, आपल्या अर्थात विद्यार्थी मित्रांनो आपल्या पाठ्यपुस्तकातलाच आहे हा. सगळ्यात प्रथम आपण बघतोय खडकांचा प्रकार, त्याच्यानंतर मूळ खडक, छायाचित्र, रूपांतरित खडक आणि मग त्याच्यानंतर त्याचं परत छायाचित्र. खडकांचा प्रकार आहे अग्निजन्य. मूळ खडक कोणता होता? ग्रेनाइट. छायाचित्र दिलेलं आहे. आता रूपांतरित त्याचा खडक झाला नीस आणि त्याचं परत छायाचित्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर अग्निजन्य परत आला, त्याचं बेसॉल्ट आणि मग त्याचं परत पुढे रूपांतरण. हा सगळा तक्ता तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे. म्हणजे कसा? खडकांचा प्रकार, मूळ खडक आणि रूपांतरित खडकाचं नाव येणार त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये वहीमध्ये तुम्हाला चित्र नाही काढता येणार, तर चित्र तुम्हाला इथेच बघा तुम्ही, कारण त्याचं रंग वगैरे आकार जवळपास सारखे असतात त्याच्यामुळं. पण हा कुठल्या खडकांचा प्रकारामध्ये कुठला मूळ खडक होता आणि त्याचा रूपांतरित खडक हा कोणता आहे हे तुम्ही व्यवस्थित या तक्त्याद्वारे आपल्या वहीमध्ये नमूद करा. चला तर पुढे जाऊया. आता माहित आहे का तुम्हाला याच्यामध्ये आग्रा, आग्रा कुठे आलं? दिल्लीच्या आसपास. आता आठवलं? चला तर आग्रा इथलं ताजमहल जो आहे, ताजमहल बांधलेला आपल्या, तर हा संगमरवर या खडकानं बांधलेला आहे. संगमरवर पूर्ण पांढरा शुभ्र अगदी दुधासारखा इतका छान असतो हा खडक आणि थंड पण असतो, म्हणजे ते संगमरवर. तर आता हा काय आहे? हा रूपांतरित खडक आहे आणि हा दगड राजस्थानामधील मकराना येथील खाणीतून आणला गेला होता त्यावेळेस. आणि मध्य प्रदेशामध्ये भेड़ाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेनं, आपण बोटीतून नावेनं प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे आपल्याला लक्षात येतं. ते बघा भेड़ाघाट आहे आणि ते आजूबाजूला जे खडक आहेत ते कोणत्या दगडाचे आहेत? संगमरवरचे. आणि सूर्योदय जेव्हा होतो आणि सूर्यास्त जेव्हा होतो आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट इतके उजळून निघतात आणि हे दृश्य फार मनोवेधक असतं. म्हणजे आता तुम्हीच विचार करा की सूर्योदय झाला आणि त्याच्यावरती पडलं तर ते किती पांढरा शुभ्र तो हे असतो संगमरवर आणि अतिशय छान असा त्याचा प्रकाश पडतो. आणि पौर्णिमेच्या वेळेस तर अगदी स्फटिक दिसतो, स्फटिक इतकं स्वच्छ असं चक 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 दिसतं. आणि अशा पद्धतीनं तसं सूर्यास्त जेव्हा होत असतो त्यावेळी सुद्धा ह्याचं हे दृश्य अतिशय मनोरम आणि अतिशय छान असते. पुढे जाऊया. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने जे काही आढळणारे खडकांचे वितरण 7.5 या आकृतीमध्ये दिले. चला बाजूलाच आहे ती आकृती. 7.5 महाराष्ट्र राज्य प्रमुख खडक प्रकार. तर या संपूर्ण महाराष्ट्राच्या या नकाशामध्ये आपल्याला प्रमुख खडकांचं वितरण दिसतंय. मग त्याच्यामध्ये सूचीमध्ये आपण जर बघितलं तर बेसॉल्ट खडक आहे, ग्रेनाइट खडक आहे, जांभा खडक आहे, स्तरित खडक आहे. हे सगळे कुठे कुठे भेटतात त्यांचं संपूर्ण आलेख तिथं दिला गेलेला. आणि या नकाशाच्या आधारे बेसाल्ट शिवाय इतर कोणते खडक कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत त्यांची तुम्हाला अर्थात यादी करायची आणि ती यादी आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायची. आता ह्याच्यामध्ये बेसाल्ट खडक कुठे दिसतोय? तुम्हाला दिसतोय, मग ते तिथं त्यांची नावं लिहायची. त्याच्यानंतर ग्रेनाइट खडक कुठे कुठे मिळतो, मग तो रंग जो आहे त्याच्या समोरचा तो कुठे दिसतोय तिथे बघून मग ते प्रदेशांची नावं त्याच्या समोर लिहायची. अशा रीतीने तुम्हाला ते करायचंय, आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचं. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसाल्ट खडक हा फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे आणि ग्रॅनाइट हा खडक राज्याच्या पूर्व भागामध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये आढळतो. आता त्याच्यामुळे काय होतं की महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस आणि दक्षिण कोकणामध्ये खाण व्यवसाय हा जोरात चालतो आणि मग त्याच्यामुळं बेसाल्ट खडकाच्या ह्या विस्तीर्ण अशा थरामुळं महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये खनिज संपत्तीचे मोठे मोठे साठे हे फारसे आपल्याला आढळत नाही. का तर कोकणामध्ये खाण व्यवसाय चालतो त्याच्यामुळे. आणि मग काय होतं की हे बेसाल्ट खडक तिथेच विस्तीर्ण थरामुळे पसरलेले आहे.
त्याच्यामुळेच मग महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये म्हणजे दुसरे जे प्रदेश आहेत, दुसरे जे विभाग आहेत, त्याच्यामध्ये खनिज संपत्तीचे मोठे साठे हे फारसे आपल्याला दिसत नाही. पुढे जाऊया, जरा डोके चालवा. त्याच्यामध्ये बघा आता आपण काय लिहिले बघूया. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, या कवितेतील या ओळीमध्ये महाराष्ट्राचा कणखरपणा सांगताना कवीच्या मनात काय असेल? तुम्हाला माहिती आहे ना हे गाणं आपल्या देशावरचं, मंगल देशा पवित्र देशा, हे गाणं माहिती आहे ना, त्याच्यामधली ही वाक्य. तर आपला देश खरोखर म्हणजे आपला महाराष्ट्र इतकं कठीण आहे का, कणखर आहे का, असं आपलं डोकं खाजवून आपल्याला आपल्या मनामध्ये काय असेल कवीच्या हे आपल्याला सांगायचंय. त्याच्यानंतर दुसऱ्या फितीमध्ये आपण बघतोय की तुम्ही काय कराल. तर अजितला शिल्पकलेची आवड आहे आणि त्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं शिल्प तयार करायचंय, म्हणजे दगडामध्ये कोरायचे. मग ह्याच्यासाठी अग्निजन्य, स्तरित आणि रूपांतरित या दगडांपैकी कोणता दगड त्याने या कामासाठी निवडावा असा प्रश्न त्याला पडलाय. म्हणून त्याला मदत तुम्ही कराल का? अर्थात कोणता दगड वापरायचा हे तुम्ही निश्चित करून व्यवस्थित आठवायचंय की त्यांनी हा दगड वापरायचा आहे. त्याच्यानंतर खाली येऊया, जांभा खडक. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जांभा खडक हा आढळतो आणि हा खडक विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. आता शेवटची आपण फीत बघूया. मला हे येते या अंतर्गत खडकांचे प्रकार समजणे, त्याच्यानंतर खडकांचा वापर समजणे आणि महाराष्ट्रातील प्रमुख खडकांचे वितरण समजणे आणि खडक प्रकाराची तुलना करता येणं हे मला येतं ह्या अंतर्गत आहे. पुढे जाऊया, आपण काय शिकलो याच्यामध्ये तुम्हाला आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. फरक नोंदवायचा आहे की अग्निजन्य खडक आणि स्तरित खडक, दुसरा आहे स्तरित खडक आणि रूपांतरित खडक, आणि तिसरा आहे अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडक. आणि आपल्या वहीमध्ये अर्थात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित या सगळ्या नोंदी करायच्या आहेत बरं का. चला मग पुढे जाऊया आता आपण.